नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण चला आता बँक निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहोत. त्याआधी बघूया की बँक निफ्टीमध्ये काय झालं आणि महत्त्वाचा पॉईंट व्हिडिओच्या एंडिंगला आपण आज सायकोलॉजीचा पॉईंट एक कव्हर करणार आहोत. ठीक आहे? ओके. चला बघा आज बँक निफ्टीमध्ये काय झालं. सुरुवातीला मार्केटमध्ये गॅप अप ओपन झालेला आहे मान्य आहे. कितीपर्यंत 51,300लाच ओपन झालं आहे. म्हणजे जो आपला आधीचा जो सपोर्ट होता ना, तिथं ओपन झाला आहे. तिथून मी सांगितलेलं जर समजा 51,300 काय म्हणतोय मी 51,300ला इथं ओपन झालं मार्केट आणि तिथून जर मार्केट समजा इथं 51,300च्या वर होल्ड करणं इम्पॉर्टंट होतं. काय करणे? होल्ड करणे इम्पॉर्टंट होतं, पण तिथं होल्ड केलं नाही. तिथं होल्ड केलं नाही. आणि तिथून मार्केट खालीच ट्रेड केलं. पण मी म्हणलो होतो जर ह्याच्यावर ट्रेड करता असेल तर आपल्याला वर मार्केट जाताना पाहायला मिळेल. पण ते पण साइडवेव्ह कारण की वर एक रेजिस्टन्स आहे ते म्हणजे 51,500 ते 51,550. ठीक आहे. तर आता बघा आज काय मार्केटमध्ये झालं ना ते आपण जरा आता चेक करूया. तर ही डेली कॅन्डल जी झाली आहे ना ते हँगिंग मॅन ही कॅन्डल आहे. ही एक म्हणजे निगेटिव्ह कॅन्डल आहे. पण कधी हँगिंग मॅन ही कॅन्डल कधी ॲक्टिवेट होईल? जर मार्केट समजा जर ह्याच्या खालीच म्हणजे 51,200 म्हणतोय मी. 51,200च्या खाली ट्रेड करत असेल, एक मिनिट आपण लेवल ॲक्युरेट बघूया कुठे येते. कुठं आहे ही? 51,250. जर मार्केट समजा 51,250च्या खाली ट्रेड करत असेल, तर हँगिंग मॅन ही कॅन्डल जी आहे ना, ती ॲक्टिवेट होऊ शकते आणि हे आपल्याला नंतर नवीन लो म्हणजे जो त्या कॅन्डलचा लो आहे ना, पाहू शकतो आपण परत एकदा. ठीक आहे. लक्षात ठेवा 51,250 हे आता झालेलं आहे. ठीक आहे. पण आता आपण काय बघूया, की आज मार्केटमध्ये काय झालं? त्याची सुरुवात करूया आपण. त्यासाठी आपण काय करू 15 मिनिटं कॅन्डलवर आपण जरा शिफ्ट करूया. त्यामध्ये बघा, आता मार्केट आहे ना, मार्केट काय झालंय, की ओपन कुठं झालंय बरोबर जो पहिला आपला जो सपोर्ट होता 51,300चा 51,300चा जो सपोर्ट होता ना, तिथंच बरोबर मार्केट ओपन झालं आणि त्याच्यावर जाऊ शकलं नाही. त्याच्यावर जाऊ शकलं नाही स्टार्टिंगला. तिथून नंतर मार्केटनं काय केलंय थोडासा जो म्हणजे डाउनफॉल दाखवलाय तो पण कुठपर्यंत 51,000 पर्यंत. 51,000 पर्यंत ह्यानं डाउनफॉल दाखवला आपल्याला. ठीक आहे. 51,000 पर्यंत डाउनफॉल दाखवला तिथून. तिथून नंतर मार्केट बघा, की तिथून मार्केटनं सपोर्ट घेतला 51,000चा. दिसते का? ही 51,000चा त्यानं मार्केटनं सपोर्ट घेतलाय आणि तिथून नंतर मार्केट थोडंसं प्राइस ॲक्शन तयार करून इथं तुम्हाला एक बायिंगची एंट्री मिळली असेल. जर प्राइस ॲक्शन जर तुम्हाला आलं असतं तर तुम्हाला इथे एक प्राइस ॲक्शन झालं बघा. इथं आलं मार्केट. इथून नंतर थोडंसं खाली आणि इथून नंतर वर. ही प्राइस ॲक्शन झालेलं आहे. इथून मार्केट बघा, की म्हणजे ही म्हणता येईल, की थोडीशी तुमची एंट्री हे तुमचं हाय हे टार्गेट राहील. थोडंसं हाय. ह्याच्यावर जर टार्गेट जर मिळत असेल ना, तर तुम्हाला ह्याच्यावर मार्केटनं ट्रेड केलं पाहिजे आणि इथं थोडंसं वेळ राहिला पाहिजे. तर आपल्याला नंतर एक पीक मिळले पाहिजे. हे बघूया, की उद्याच्यामध्ये काय होईल. पण मार्केटमध्ये तुम्हाला इथे एक एंट्री मिळली असेल. इथून तुमचं समजा हे थोडंसं असेल म्हणजे काहीतरी 50 पॉईंटचं असेल आणि हे तुमचं 100 पॉईंटचं टार्गेट एवढं असलं असेल आणि तुम्हाला ते आज मिळलं असेल. ठीक आहे. साइडवेव्ह मार्केट म्हणता येईल आजचं पण. पण साइडवेव्ह मार्केट काय म्हणतोय मी आज साइडवेव्ह मार्केट प्लस अप ट्रेंडमध्ये आहे. कशामध्ये? अप ट्रेंडमध्ये आहे. ठीक आहे. साइडवेव्ह मार्केट आहे, पण ते पण अप ट्रेंडमध्ये गेलेलं आहे. हां, चला. आता बघा, की मार्केटमध्ये आपल्याला उद्याच्याला काय होईल त्याचं ॲनालिसिस पण करायचं आहे. ठीक आहे. तर त्याआधी पहिल्यांदा पहिला पॉईंट आपण कन्सिडर करतो जर त्यावेळी तो म्हणजे समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं. ठीक आहे. मार्केट समजा फ्लॅटच ओपन झालं. मार्केट फ्लॅट ओपन झालं ना, तर बघा की काय होईल इथून बघा. इथून मार्केट परत इथंच. आता इथं काय होईल बघा, इथं मार्केट ऑलरेडी काय केलंय, प्रायझॅक्शन करून आलेलं आहे. कसं आलंय बघा. इथून मार्केट पहिल्यांदा इथून मार्केटनं इथून मार्केटनं आपल्याला डाउनफॉल दाखवायला चालू केला होता 51,300 पासून. तिथून त्यानं नंतर 50,500 पर्यंत गेला. तिथून नंतर आता कुठपर्यंत आलाय 51,300 म्हणजे हाय त्याच लेव्हलला आलाय. ठीक आहे. आता मी काय म्हणतोय मार्केट जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर जर समजा ट्रेड
कुठं करायला लागलं, जर मार्केट आहे ना, ट्रेड कुठं करायला लागलं तिथं, म्हणजे 51,000च्या खाली म्हणतोय मी. कुठं म्हणतोय? 51,000च्या खाली. इथं मार्केट पूर्ण व्होलाटाईल असणार किंवा सॅडो बघायला मिळेल आपल्याला. काय मिळेल? व्होलाटाईल किंवा सॅडो बघायला मिळेल ह्या झोनमध्ये. 51,300, 51,300 ते 51,000 म्हणजे हे 300 पॉईंट. 300 पॉईंट मार्केट पूर्ण आपल्याला व्होलाटाईल किंवा सॅडो बघायला मिळेल, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं नंतर परत जर ह्याच्या खाली येत असेल, तर आपल्याला थोडीशी मूव्हमेंट बघायला मिळेल. ते म्हणजे एक 50,800 पर्यंत आपल्याला हे टार्गेट बघायला मिळेल. ठीक आहे. पण मार्केटमध्ये कसं आहे की बघा आता, की जरा ही जी लेवल म्हणजे जी तयार झालं आहे, जी पॅटर्न तयार झालं ना, ह्यामध्ये आहे ना सेलर सेलर हे सेफली ट्रेड करत आहेत. सेफली ट्रेड म्हणजे कसं सांगतो बघा, आता वरच्या साईडला समजा वरच्या साईडला आहे 51,500. ठीक आहे. 51,500 ते 600 पर्यंत सगळे जे सेलर आहेत बसले आहेत आणि खाली म्हणता येईल आता सध्याच्या कंडिशनमध्ये आता एक एक 51,000ला पण आहेत आणि 50,800ला पण सेलर आहेत. म्हणजे ते त्यांचे पोझिशन आहे ना होल्ड करून ठेवलेत. आपल्याला जर बिग मूव्हमेंट पाहिजे असेल, बिग मूव्हमेंट म्हणजे काय म्हणतोय, जर बिग मूव्हमेंट पाहिजे असेल बायरला, तर त्यांना जे सेलरचा एस-एल आपल्याला हिट करावं लागेल. म्हणजे 51,500, 600 हे त्यांचे एस-एल असतील ते हिट करावं लागणार आणि तिथून नंतर 51,000 पासून तुम्हाला थोडी मूव्हमेंट बघायला मिळेल. पण नंतर खाली 50,800 पासला पण एक एस-एल त्यांचा हिट करावा लागणार. नंतर आपल्याला एक मूव्हमेंट बघायला मिळेल. पण पण मार्केटमध्ये जर ही मूव्हमेंट करायची असेल ना, तर आपल्याला तसं ओपन पण झालं पाहिजे. ओपन पण झालं असेल तर आपल्याला तसं एंट्री मिळेल. फ्लॅटमध्ये तसे चान्सेस नाहीत. काय म्हणतो मी? फ्लॅटमध्ये जर मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट म्हणजे आता क्लोजिंग कुठं झाली आहे बघा त्याची 51,200, 51,000 किती म्हणतो 51,250ला क्लोजिंग झाले इथंच. ठीक आहे. तर इथून मार्केट बघा की 51,200 पासून जर इथंच ओपन झालं तर इथून परत वर जाईल. इथं थोडंसं रजिस्टन्स करेल ना असंच क्लोज करेल किंवा इथून परत खाली येईल आणि इथंच कुठेतरी एक क्लोज करेल. तुम्हाला जर एंट्री जर घ्यायची असेल तर प्राइस ॲक्शन वॉच करून तुम्ही एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. मी काय म्हणतोय आता समजा इथं आलं, कसं सांगतोय बघा. फ्लॅट ओपन झाले ऑलरेडी. तिथे एकदा टच केला आहे, नंतर इथं आला आहे, नंतर इथून जर एम पॅटर्न करून खाली येत असेल तर तुम्ही टार्गेट खालचं घेऊ शकता. पण इथे तुम्हाला ट्रेलिंग करावं लागेल. कारण ट्रेलिंग करायचं कारण काय आहे की मार्केटमध्ये सेलर अजून अवेलेबल आहेत. 51,000ला परत आपल्याला एक काय होईल बाईंगची मुवमेंट अशी बघायला मिळेल. ठीक आहे. वर जर तुम्हाला कुठेतरी मिळत असेल सेल करायला तर करू शकता. पण तुम्हाला इथे 51,000ला परत अजून एक बाईंग म्हणून मार्केट परत थोडंसं सॅडवेव जायला मिळेल. परत नंतर जर 51,000 खाली जर प्राइस ॲक्शन करत असेल तर तुम्हाला परत 50,800 पर्यंत एक टार्गेट बघायला मिळेल. ठीक आहे. समजलं? पण आता मी काय म्हणतोय जर आपल्याला बिग मूव्ह कॅप्चर करायचे असेल, तर त्यासाठी मार्केटनं तसं ओपन पण झालं पाहिजे. आता कसं ओपन झालं पाहिजे? जर समजा उद्या मार्केट 51,500 ते 550 मी काय म्हणतोय आता क्लोजिंग किती झाली आहे? 51,250ला. मग मी म्हणतोय मार्केटनं कमीत कमी 200 पॉईंट धरून चला म्हणजे 51,400-500 असं 51,400-500ला ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे जी वरचे जे हे केलेले आहेत, सी शॉर्ट केले आहेत. जे वरचे जे सी शॉर्ट केले आहेत ना, सी शॉर्ट केले वरचे त्यांनी 51,500चे त्यांचं एस-एल होण्याचे चान्सेस जास्त असेल. त्यामुळं जर मार्केट उद्या जर गॅप अप झालं, तर आपल्याला एक बायिंगचा चान्स मिळू शकतो. बायिंगचा चान्स म्हणजे तिथून मार्केट जर ओव्हर डायरेक्शनला जाण्याचे चान्सेस आहेत. पण गॅप अप होणं गरजेचं आहे. गॅप अप होऊ नये. काय म्हणतोय मी? गॅप अप होणं गरजेचं आहे. बघा आपण तुम्हाला लेवल काढून दाखवतो. हं, हं, हं. आता बघा मार्केट जर समजा ओपन झालं बरोबर कुठं 51,400 ते 500 ह्या लेवलपर्यंत. मी अजून सांगतोय जर मार्केट इथं ओपन झालं तर, ओपन झाला गॅप अप. इथं ओपन झालं. पण इथून मार्केटनं परत वर जाऊन इथं होल्ड करणं गरजेचं आहे. 51,500 वर होल्ड करणं गरजेचं आहे आणि तिथून नंतर आपल्याला वर टार्गेट बघायला मिळेल. म्हणजे बिग मूव्हमेंट पाहायला मिळेल. जर गॅप अप झालं तर आणि वर होल्ड करत असेल 51,500च्या वर. ठीक आहे. नाहीतर परत नंतर मार्केट काय होईल इथं ओपन होईल आणि इथून नंतर जे आहे ना प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल आणि इथून नंतर मार्केट खाली येईल. परत आपल्याला हे साइडवे मार्केट झालं दिसून येईल. ठीक आहे. हे झालं आपलं जर मार्केट गॅप अप झालं तर. ठीक आहे. गॅप अप झालं तर. आता तिसरं कंडिशन म्हणजे मार्केट जर समजा फ्लॅट
फ्लॅट ओपन सॉरी मार्केट जर गॅप डाऊन ओपन झाला तर गॅप डाऊन म्हणजे 51,000च्या खाली पॉसिबल आहे 51,000च्या खाली किंवा किंवा जर समजा 51,000 पैसेच ओपन झालं 51,000 पैसेच ओपन झालं तर मार्केटला 51,000च्या खाली ट्रेड करू द्या खाली ट्रेड करू द्या मग नंतर आपल्याला एक 50,800 हे टार्गेट बघायला मिळेल आणि त्याखाली परत नंतर अजून टार्गेट आपल्याशी वाढत जातील जर मार्केट 51,000ला गॅप 51,000 पैसे गॅप डाऊन ओपन झालं आणि तिथंच त्यानं बेस तयार केला काय म्हणतो मी बेस तयार केला बेस तयार म्हणजे इथंच परत त्याने एकदा सपोर्ट तयार केला म्हणजे जो आधी बघा 51,000चा एक सपोर्ट तयार केला आज तिथून नंतर परत वर मार्केट जायला बघेल आणि नंतर परत मार्केट ह्या झोनमध्ये साईडवेज जाईल ठीक आहे जर आपल्याला जर बिग मुवमेंट पाहिजे असेल तर आपल्या लेवलच्या समजा या आता मी काय म्हणतो 51,000 आपली ही लेवल आहे गॅप डाऊन होऊन ह्याच्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे 51,000च्या आणि आता इथं बघा गॅप अप ओपन झालं समजा 51,400-500ला तर इथून 51,500च्या वर ट्रेड करणं गरजेचं आहे म्हणजे बिग मुवमेंट मिळेल जर ह्याचं इथं ओपन झालं आहे पण ह्याच्या वर ट्रेड करत नसेल तर आपल्याला एंट्री मिळणार नाही बिग मुवमेंट मिळणार नाही नाहीतर मार्केट परत ह्या झोनमध्ये आपल्याला एक्सपायरी झालेल्याची दिसून येते ठीक आहे तर आता आपण एक सायकोलॉजी पॉईंट कव्हर करणार म्हणलेलो सायकोलॉजी पॉईंट सांगतो काय होतं आहे सायकोलॉजी पॉईंट महत्त्वाचा काय सांगतो कारण की बघा की प्रॉब्लेम कधी येतो माणसाला सायकोलॉजी माणसाची तयार होते कधी काय म्हणतो मी सायकोलॉजी कधी केव्हा तयार होईल बघा मी एंट्री घेतली समजून चला की आता काय म्हणतोय आजच बघा इथे एंट्री घेतली ठीक आहे मी काय म्हणतो 51,200 खाली मी काय केला पी बाय केला ठीक आहे पण ह्यामध्ये सायकोलॉजी केव्हा येईल सांगतो पहिला पॉईंट जर तुम्ही एंट्री घेतली ठीक आहे मला मान्य पण तुमची क्वांटिटी म्हणतो मी आता क्वांटिटी सांगू मी तुमची जर क्वांटिटी आहे ना क्वांटिटी जर तुम्हाला त्याचं क्वांटिटी जर तुम्ही अभ्यास केला नसेल म्हणजे समजा तुम्ही क्वांटिटी साईज समजा तुम्ही सांगतो तुम्हाला क्वांटिटी साईज तर समजा मी एक लॉटनं करत होतो काय म्हणतो मी एक लॉटनं करत होतो आणि मी काय केलं आहे की बाबा इथं लॉटची साईज आहे ना 10 केले समजून चला 10 केले तर येणारा प्रॉब्लेम असा आहे की आधी मी ट्रेड करताना किती लॉटनं करत होतो एक लॉटनं करत होतो आता मी किती केलं 10 लॉटनं केलं आधी किती करत होतो एक लॉटनं करत होतो आता 10 लॉटनं मी एंट्री घेतले मग इथे येणार सायकोलॉजी पॉईंट म्हणजे समजा इथून जरी मार्केट थोडं जरी आता समजा किती होतं 51,200 ते 220 जरी दाखवलं म्हणजे आपल्या अपोजिट जर गेलं तरी आपली सायकोलॉजी फॉर्म होऊन आपल्याला काय होणार फेअर तयार आहे ना फेअर होणार म्हणजे आपलं जे माइंडमध्ये आहे ना फेअर तयार होणार आणि आपण एक्झिट करायला बघणार मार्केट तुमच्या डायरेक्शनला जाईल पण नंतर काय होईल जे थोडंसं मुवमेंट होईल जे आपलं गेले ना 20 पॉईंट म्हणजे 51,200च्या वर तर तिथून आपल्याला फेअर तयार होईल आणि तिथून आपण काय करू शकतो आपलं लॉसमध्ये किंवा थोडं फेअर आल्यामुळं आपण आपली जी पोझिशन आहे ती कट करू आणि नंतर परत बघायला मिळेल की मार्केट आपल्या डायरेक्शनला गेलं आहे मग हे का झालं कारण की आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये की आपण एक लॉट साईज वाढवल्यामुळं आपल्याला ही फेअर आलं आहे आणि दुसरं म्हणजे समजा माझा एस एल ऑलरेडी मला माहीत असतं किती असतं बाबा की हां ठीक आहे 20 पॉईंटचा एस एल आहे ती तुमच्या एस एल पाशी पण गेल्यामुळं आपण काय करणार एक्झिट करणार ठीक आहे मी काय म्हणतो एस एल पाशी गेला इथं होतं माझं 51,200 तिथून माझ्या किती गेलं बरोबर 20 म्हणजे 20 पॉईंट गेलं नसेल 19 पॉईंटपर्यंत गेला असेल तिथून नंतर कारण की आपल्याला 20 पॉईंट दाखवल्या म्हणून आपण काय करणार एक्झिट करणार कारण की अपोजिट गेला आणि मी काय केलेलं आज लॉट साईज वाढवल्यामुळं काय केले लॉट साईज वाढवले जर मी समजा लॉट साईज वाढवलीच नसते तर मी होल्ड केला असतं नवीन माझं जे टार्गेट आहे इकडचं ते मी घेतलं असतं म्हणून लॉट साईज वाढवायचं केव्हा जर तुमचं कॉन्फिडन्स असेल मार्केटमध्ये कॉन्फिडन्स म्हणतो मी तुम्हाला जर समजा कॉन्फिडन्स असेल तरच लॉट साईज वाढवा नाहीतर वाढवू नका काय म्हणतो लॉट साईज वाढवू नका हेच होतं सायकोलॉजीचा पॉईंट फेअर केव्हा येतं जास्त करून तरी ठीक आहे चला भेटूया उद्याच्याला तोपर्यंत नमस्कार थँक्यू